वहिनी मला माहित होतं विक्रमचं हे अचानक जागृत झालेलं प्रेम खोटं आहे, यामागे काहीतरी स्वार्थ आहे। पण वहिनी, मी विक्रमवर आजही मनापासून प्रेम करते आणि करत राहणार। कोणीही कितीही विरोध केला ना, अगदी दादूंनी, तरीही मी विक्रमशीच लग्न करणार। नातीच्या सुखावर बोळा फिरवलाय त्यांनी। काय गरज होती बाबाला सगळं करण्याची? अभिलाषा, बाबांनी जे काही केले ते देऊच्या भल्यासाठीच केलंय, त्यांचं काही चुकलेलं नाहीये। बरोबर आहे, त्यांची चूक तुमच्या लक्षात येणार नाही। पितृप्रेमाची पट्टी बांधलेलं तुमच्या डोळ्यावर। बाबांना काही आठवत नव्हतं ना, तेच बरं होतं। एका जागी पडून तरी राहायचे। कायमचे वेडे राहिले असते तर बरं झालं असतं, डोक्याचा ताप तरी कमी झाला असता। तू काय वाटेल ते बोलतेस का? आज बाबांना बाहेर केवढा मान आहे आणि तू हे काय बोलतेस त्यांच्याबद्दल? अभिलाषा, अगं जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग ना। मला ना लाज वाटते तुझ्याबद्दल। हो, त्या बाहेर त्यांना काय जात आहे त्यांना मान द्यायला? त्यांना म्हणावं इथे घर आहे, त्यांच्याबरोबर कायमचं राहून दाखवा। सोपा नाही येते। दामे, असं का वागलंस रे तू? हे बघ गोदा, जिला आपण आपल्या पोटच्या पोरीसारखं वाढवलं, अशा मुलीचं पुढचं आयुष्य मंगलमय न होता ती जर एका कुटील कारस्थानाचा बळी ठरत असेल तर मी हे अडवायला नको? कुटील कारस्थान? आता हेही माझ्याच मनाचे खेळ आहेत असं तुला वाटत असेल तर ठीक आहे। दाम्या, मला नाही आपलं काही कळत नाही। फक्त आपले डोळे उघडे असेपर्यंत देऊचे लग्न व्हावं, तिचं भलं व्हावं म्हणून मी तुला बोलते। मलाही तसंच वाटतं गोदा, देऊच्या आयुष्याचं भलं व्हावं म्हणून मी हे लग्न मोडलं। अजून काय बोलायचंय तुला? काय बोलणार? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही। आमच्या समोर रणवीर राजेंवर आरोप करताना तुम्हाला लाज नाही वाटत? वाटते ना लाज आम्हाला, खूप लाज वाटते। पण आता आम्ही जे बोललो त्याची नाही लाज वाटत साहेब। पण ह्यांनी इतकं कट कारस्थान करून अजूनही आम्ही या घरात रणवीर राजेंची पत्नी म्हणून मिरवतोय, या गोष्टीची नक्कीच लाज वाटते आम्हाला। प्रियदर्शनी, तुमची मजल इथपर्यंत गेली, याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे तुम्हाला? आता तुम्ही ठरवलेल्या परिणामांची आम्हाला भीती नाही वाटत साईमा। आणि हो, आमच्यासाठी कुठलेही निर्णय घेण्याची तसदी आपण ठेवू नका, कारण स्वतःचे निर्णय घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। आमच्या दादूंमध्ये आणि भैयासाहेबांमध्ये आधीपासूनचे वाद आहेत। नील भैया, तुम्हाला तर माहितीच असेल, मी राजेश शिर्क्यांच्या प्रेस कॉन्फरन्सला चालली हे कळताच दादूंनी तिथे येऊन विरोध केला। त्यामुळे भैयासाहेबांची पॉलिटिकल इमेज खराब झाली, त्याचाच त्यांना राग आला। नील भैया, पण मी हार मानलेली नाहीये। माझं आजही विक्रमवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार। हो, या रणवीर राजाला भावासारख्या मानणाऱ्या मणी ठाकूरचा म्हणजे तुमच्या नवऱ्याचा खून या रणवीर राजेंनीच केलाय। भाऊजी, काय बडबडताय? हो, खरं तेच बडबडतंय, राजकारणाच्या फायद्यासाठी। अहो, पण रणवीर राजे यांचे खून का करतील? रणवीर राजे का, कधी, कुठं काय करतील हे कुणालाच सांगता येणार नाही। आमची एवढी बदनामी झाल्यावर सुद्धा तुम्हाला आमच्यापेक्षा देवयानीचीच काळजी जास्ती वाटते। काळजीच नाही, हेवाई वाटतोय आम्हाला तिच्या नशिबाचा। वाचली ती, नाहीतर राजेश शिर्के नावाला भुलून या कैदेत येऊन अडकली असती। आमच्यासारखीच